झी 24 तास एक पाऊल पुढे। 17 जानेवारी हुतात्मा दिन। या हुतात्मा दिनाच्या औचित्य साधत महाराष्ट्र कलानिधी या संस्थेने घोषणा केलेली आहे नव्या नाटकाची। हे नाटक भाष्य करणार आहे बेळगाव सीमा प्रश्नावर। नाटकातून जनजागृती करण्याच्या या प्रयत्नाचं आपणही स्वागत करूया। पाहूयात याविषयीचा रिपोर्ट। नितेश राणे यांनी खास मराठी नाटकांसाठी निर्माण केलेल्या महाराष्ट्र कलानिधी योजनेच्या पहिल्या नाटकाची घोषणा नुकतीच करण्यात आली। निमित्त होतं हुतात्मा दिनाचं। कारण ह्या नाटकाचा विषय आहे बेळगाव सीमा प्रश्न। बेळगावात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणं हा या नव्या नाटकाचा उद्देश असेल। आम्ही इतिहास तर थोडा या नाटकाच्या माध्यमातून मांडणारच आहोत, पण त्याही पलीकडे जाऊन आज वर्तमान काय आहे तिकडे रोज उठून आपल्या मराठी माणसांवर ज्या पद्धतीने अत्याचार होतो, रोज उठून त्यांच्यावर कुठल्या ना कुठेतरी अतिरेक होतो, त्यांच्यावर हल्ले होत आहेत, ते कुठे ना कुठेतरी लोकांच्या समोर आलेच पाहिजे। आणि म्हणून नाटकाच्या माध्यमातून आम्ही या गोष्टी ज्वलंत मुद्दे आम्ही दाखवणार आहोत। अतिशय तिखट आणि परखट असं हे नाटक आम्ही तयार करणार आहोत, ज्याच्यानी कर्नाटक सरकार असेल किंवा जे ह्यांच्यावर हालअपेक्षा किंवा अतिरेक करतायत त्यांना पण एक संदेश जाऊन दे की ते लोक एकटे नाही आहेत, आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत। महाराष्ट्राची जनता, कानोकोपऱ्यातली जनता त्यांच्या बरोबर आहोत, असाच संदेश आम्हाला त्यांना ह्या नाटकाच्या माध्यमातून द्यायचा आहे। जे समाजात घडतं तेच नाटकात दिसतं, त्यामुळे असे सामाजिक प्रश्न नाटकात मांडून जनजागृती होऊ शकते असं निर्माते अनंत पणशीकर सांगतात। त्या पद्धतीने महाराष्ट्र कलानिधीचे जे अनेक उपक्रम आहेत त्याच्यातला पहिला उपक्रम असा आहे की अशा विषयावरचं नाटक आपण घेऊन येतोय की ज्या विषयाला हळूहळू विसर पडत चाललाय, पण विषय तितकाच अजूनही महत्त्वाचा आणि ज्वलंत आहे, तो म्हणजे बेळगाव आणि महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नाबद्दल। तर त्या विषयावरचं नाटक आम्ही घेऊन येतोय। तर आता त्याला लोकांकडे आम्ही घेऊन जाऊ, सगळ्यांकडे। प्रदीप राणे याचे लेखक आहेत आणि विजय केंकरे दिग्दर्शन करत आहेत। एवढी माहिती या नाटकाबद्दल आज देऊ शकतो, पण नाटकाचं नाव आणि कलाकार लवकरच जाहीर करू, तेव्हा आपण परत भेटू। नाटकाचा विषय बेळगाव सीमा प्रश्न हा आहे, मात्र नाटकाचं शीर्षक अजून ठरायचंय असं नाटकाचे लेखक प्रदीप राणेंनी सांगितलं। जो विषय विस्मृतीत गेलेला आहे तो जरासा पुन्हा वर येईल आणि मग आज गेली 56 वर्ष जी माणसं म्हणजे सफर करतायत सीमा भागातली, तर त्यांच्या व्यथा लोकांपर्यंत मांडल्या जातील। या नाटकाचं दिग्दर्शन विजय केंकरे करणार आहेत, मात्र नाटकात कोण कलाकार असतील हे अद्याप गुलदस्त्यात आहे। 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाला महाराष्ट्र कलानिधीचं हे पहिलं नाटक रसिकांच्या भेटीला येणार आहे। तोवर थोडीशी प्रतीक्षा करूया। झी 24 ताससाठी निलिमा कुलकर्णी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।